नव्या युगाची नवी स्वप्ने डोळ्यात आमच्या दाटली, नव्या युगाची नवी स्वप्ने डोळ्यात आमच्या दाटली, 2047च्या भारताची साथ आम्हाला घातली. भारताची साथ आम्हाला घातली. आम्ही तरुण, आम्ही शिल्पकार या देशाचे, आम्ही तरुण, आम्ही शिल्पकार या देशाचे, घेऊन निघालो द्यास एक समृद्ध भविष्याचे, एक समृद्ध भविष्याचे. सन्मान्य विचार मंचावरील विराजमान विचारवंत व माझ्या प्रिय मित्र मैत्रिणी, मी कुमारी श्रावणी अंकुशवर येतात 10वीची राजश्री शाहू विद्यालय टाकी बेंबळे येथील विद्यार्थिनी आणि आपल्या समोर विषय मांडणे नव भारत 2047 युवा पिढी करून अपेक्षित योगदान. उठली आहे लाट आता प्रगतीचे वारे वाहणार, उठली आहे लाट आता प्रगतीचे वारे वाहणार. 2047चा भारत आता कोणा पुढे नाही झुकणार, आता कोणा पुढे नाही झुकणार. आम्हीच आहोत उद्याचे भाग्यविधाते, आम्हीच आहोत उद्याचे भाग्यविधाते, आम्हीच आहोत प्राण भारताला महान बनवणे. हीच तर खरी आहे आमची शान, हीच तर खरी आहे आमची शान. मित्रांनो, मी आज येथे एक अशा स्वप्नाबद्दल बोलणार आहे जे केवळ स्वप्न नाही तर ते आपल्या प्रत्येकाचं ध्येय बनलेलं आहे आणि ते ध्येय म्हणजे विकसित भारत 2047. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि जेव्हा हाच भारत देश या स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण करेल तेव्हा तो देश कसा असेल, तो देश जगाचे नेतृत्व करणारा असेल का, या प्रश्नाचे उत्तर इथं बसलेल्या प्रत्येक तरुणाच्या डोळ्यामध्ये आणि त्यांच्या मनगटात दडलेले आहे. मित्रांनो, आजचा तरुण आज या जगाच्या कुठल्याही तिसऱ्या पदवीवरती भारतीय तरुण आहे. हीच तर खरी आपली शक्ती आहे. परंतु मित्रांनो, लक्षात ठेवा, नुसतीच गर्दी असून चालत नाही तर त्या गर्दीमध्ये ध्येयगडी तरुण असावे लागतात. मित्रांनो, आजचा तरुण हा डिजिटल इंडियाचा शिल्पकार आहे. आपण फक्त फेसबुक, इंस्टाग्राम यावरती वेळ वाया घालवणारे न राहता नवनवीन सॉफ्टवेअर, तंत्रज्ञान आणि नवीन शोध लावणारे वैज्ञानिक बनणं गरजेचं आहे. कारण युवक या शब्दाचा अर्थच असा आहे. यु म्हणजे युधिष्ठिरासारखे प्रामाणिक आणि सत्यवशी, व म्हणजे वशी सृष्टीसारखी विद्वान आणि क म्हणजे कर्णासारखी दानशूर. आणि ह्याच युवकांनी जेव्हा जेव्हा आपल्या मनावरती घेतलं तेव्हा तेव्हा भूगोल बदलला, इतिहास साक्षी देतो. परंतु मित्रांनो, 2047चा जेव्हा विकसित भारत बनेल आणि जेव्हा या लाल किल्ल्यावरती तिरंगा फडकताना संपूर्ण जग बघेल ना, तेव्हा या तिरंग्याच्या रंगामध्ये आपला घाम आणि आपली मेहनत चमकत असेल. म्हणून मित्रांनो, आपण स्पर्धा केली पाहिजे, आपण प्रयत्न केले पाहिजे. कारण मित्रांनो, आपण फक्त स्वप्न पाहणारे नाही तर स्वप्न सत्यात उतरवणारे झाले पाहिजे. नव्या युगाचे नवे शिपाई आम्हीच घडवू हा देश, नव्या युगाचे नवे शिपाई आम्हीच घडवू हा देश. 2047च्या स्वप्नपूर्तीचा हाच आमचा संदेश, हाच आमचा संदेश. म्हणून मित्रांनो, उठा जागी व्हा आणि ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका, असे ठणकावून सांगणारे स्वामी विवेकानंद म्हणतात, लोखंडी स्नायू आणि पोलादी मज्जातंतू असणारे मला तरुण हवे. आणि आजही आम्हाला तशा ठिबकांची गरज आहे. म्हणून मित्रांनो, आपण मोबाईलच्या स्क्रीन मध्ये अडकणारी पिढी नाही तर या मोबाईलच्या स्क्रीनवरती भारताचे भविष्य चमकवणारी पिढी होती. त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण असे म्हणतात, मंजिलें भूली को मिलती है जिनके सपनों में जान होती, मंजिलें भूली को मिलती है जिनके सपनों में जान होते, पंखों से कुछ भी नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. म्हणून मित्रांनो, 2047चा विकसित भारत बनवायचा आहे तर आम्हाला समाजामध्ये सामाजिक एकता प्रस्थापित करणं गरजेचं आहे. जिथे कुठल्याही प्रकारचा जातीभेद नाही, जिथे कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीचा गुन्हा पैशावरून माफ केला जाणार नाही, जिथे द्रौपदी, बिल्किस बानो यासारख्या स्त्रियांचा निराधार होणार नाही, असा विकसित भारत 2047. मित्रांनो, 2047चा विकसित भारत घडवायचा आहे तर आम्ही नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लावून शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे. ट्रॅक्टर, हार्वेस्टर सारख्या नवनवीन मशिनरी तयार करून उद्योगाची निर्मिती करणं गरजेचं आहे. मित्रांनो, 2047चा आम्हाला भारत घडवायचा आहे तर खरं तर सर्वप्रथम समाजामध्ये सामाजिक एकता, सामाजिक बंधुता निर्माण करणं गरजेचं आहे. कारण या समाजामध्ये जी काय आज सामाजिक विषमतेची कीड लागलेली आहे ती नष्ट करणं खरं तर आम्हाला गरजेचं आहे. मित्रांनो, आमचं संविधान आम्हाला सांगतं, पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग हे संपूर्ण भारत आहे आणि आम्ही जातीभेद न करता आम्ही तरुण आहोत, आम्ही भारतीय आहोत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या म्हणण्याप्रमाणे वी आर फर्स्टली आणि लास्टली इंडियन, आणि प्रथमता आणि अंततः भारतीय आहोत. म्हणून जर आम्ही जगलो तर नक्कीच विकसित भारत 2047 बनेल. म्हणून मित्रांनो, संत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, असहाय्य ते सहाय्य करिता सायस, कारण अभ्यास तुकामणी. अशक्य वाटणारी गोष्ट शक्य होते ती फक्त प्रयत्नामुळे. म्हणून मित्रांनो, प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण असे म्हणतात, सबका साथ सबका विश्वास
मंत्रातील प्रामुख्याने प्रयास हा शब्द जर तरुणांकडे असेल तर नक्की 2047चा हा विकसित भारत घडेल. म्हणून मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो जी बांधील तो तिला प्राणी जातो. ज्याला जे पाहिजे, ज्याची जी इच्छा आहे त्याची ती पूर्ण व्हावी आणि त्याच्या आयुष्यात सुख समाधान असावे. कारण अवघाचे संसार सुखाचा करीन असं संत ज्ञानोबाराय म्हणतात. म्हणजे मित्रांनो, 2047चा विकसित भारत घडवलं म्हणजे मोठमोठ्या इमारती तयार करणं नाही, मोठमोठे बंगले बांधणे नाही, मोठमोठ्या गाड्या तयार करणं नाही, तर मित्रांनो आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं सुख आणि समाधान असावं. म्हणून सर्वच गोष्टी पाहता मला एवढंच म्हणावं वाटतं, मी आणि तुम्ही एक असा भारत घडवू की जो त्या खऱ्या अर्थानं धर्मनिरपेक्ष पंथनिरपेक्ष असेल आणि खऱ्या अर्थानं तो भारत सुजलाम सुफलाम भारत असेल. म्हणून असं म्हणावं वाटतं, हम वक्त बदलेंगे भारत को बदलेंगे, हम वक्त बदलेंगे भारत को बदलेंगे, हम जज्बात बदल देंगे भारत को बदलेंगे, हम बुरी वाली बात बदल देंगे भारत को बदलेंगे, भ्रष्टाचार गरीबी को जड़ से मिटा देंगे भारत को बदलेंगे. म्हणून मित्रांनो, जाता जाता एवढंच म्हणावं वाटतं, मनगटात बळ आणि काळजात आग आहे, मनगटात बळ आणि काळजात आग आहे आणि भारताची तरुण आमची वेगळीच बाग आहे आणि भारताची तरुण आमची वेगळीच बाग आहे. इतिहास घडवायची ताकद आमच्या रक्तात आहे, इतिहास घडवायची ताकद आमच्या रक्तात आहे. 2047चे स्वप्न पूर्ण करणे हेच तर खरं आमच्या मनात आहे, हेच तर खरं आमच्या मनात आहे. म्हणून मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती काळाच्या आणि वेळेच्या बंधनामध्ये जखडलेला असतो आणि त्याच्यातून मी तरी कशी सुटणार, म्हणून काळाचं आणि वेळेचं भान ठेवते आणि या ठिकाणीच थांबते. धन्यवाद.